सिंधुदुर्गातील सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम मात्र इतर गावांना मात्र होऊ लागला आहे। कुडाळ तालुक्यातील नारूळ या गावामधलं जे ब्रिज आहे, जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला पाहायला मिळतो। जो रस्ता आहे तो हातेरी नदीवरती आहे आणि तो हातेरी नदीवर असलेला ब्रिजची परिस्थिती जर पाहिली तो पूर्णपणे हा रस्ता आहे, जो ब्रिज आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला पाहायला मिळतो। पूर्णपणे मोठे मोठे खड्डे जे आहेत ते इथे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। पूर्णपणे याची चाळण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पण पलीकडे जी गावं जे जवळपास 50 ते 60 जे कुटुंब आहेत त्यांचा मात्र संपर्क तुटलेला पाहायला मिळतो। त्यामुळे इथल्या नागरिकांचे मात्र हाल होताना पाहायला मिळतं। आपण या संदर्भात इथले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा नेमका ब्रिज कधी नेमका कोसळला आणि कधी ही दुर्घटना घडली नेमकी। कुडाळ तालुक्यातील मौजे नारूर हे गाव सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येतं आणि या ठिकाणी सातत्यानं पावसाची जोरदार मुसळधार पाऊस असतो। गेले 2 दिवसापूर्वी जो पावसाला या ठिकाणी भयंकर स्वरूपामध्ये सुरुवात झाली, 2 दिवसापूर्वी पाण्याचा प्रचंड या ठिकाणी लोट आला, ढगफुटी सदृश्य असं पाणी आलं आणि त्याच्यामध्ये सरनोबतवाडी या वाडीकडे जाणारा जो रस्ता आहे, या ठिकाणी शाळा आहे आणि मतदानाचं केंद्र आहे, या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणी पूर्णपणे ही मोरी वाहून गेलेली आहे, कॉजवे हा वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी 50-60 घरं आहेत सरनोबतवाडीमध्ये आणि त्यांचा मार्ग आज या ठिकाणी जाण्या येण्याचा बंद झालेला आहे। काय मागणी आहे तुमची आता प्रशासनाकडे या संदर्भात? मी या तालुक्याचा शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो। या गावसुद्धा हे माझंच आहे। आजपासून माननीय निलेशजी राणेसाहेब या मतदारसंघाचे आमदार यांचा आजपासून या ठिकाणी दौरा सुरू होणार आहे। मी आमदार साहेबांच्या आजच या ठिकाणी कानावर घालणार आहे की ग्रामीण भागामधील अनेक असे फुलं कोसळलेली आहेत किंवा वाहून गेलेले आहेत आणि सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जी पावसाची जोरदार मुसळधार या ठिकाणी मुसळधार पाऊस असतो, त्या ठिकाणी जी काही कामं आहेत ती आमदार साहेबांनी पहिल्या प्रथम या ठिकाणी घ्यावीत, जेणेकरून जाण्या येण्याचे जे अनेक जे मार्ग आहेत ते या ठिकाणी बंद झालेले दिसत आहेत आपल्याला। शाळेमध्ये मुलं जाणारी असतील किंवा डॉक्टरकडे जाणारी येणारी आपल्या ग्रामस्थ असतील किंवा अन्य काही त्यांच्या गोष्टी असतील, प्रशासनाकडे कोणाचं काम असेल जाण्या येण्यासाठी किंवा रेशन धान्य दुकानावर जाणं काम असेल, असे अनेक गरजू कामं असतात, उपयोगी कामं असतात, हे सगळं कामं या ठिकाणी ठप्प होतात ग्रामीण भागामध्ये। त्यामुळे आजच आमदार साहेबांच्या कानावर घालून प्रशासनाकडे आणि आमदार साहेबांकडे मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या ठिकाणी साहेबांनी जातीनिशी लक्ष देतीलच आणि ही कामं जी आज अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली असतील किंवा नुकसान झालेलं असेल त्या कामाकडे साहेब जातीनिशी लक्ष देऊन ती कामं पूर्ण करतील। नक्कीच इथले आमदार जे स्थानिक आमदार आहेत निलेश राणे यांनी इथे या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि इथला जो नागरिकांची होणारी जी गैरसोय आहे ती मात्र दूर करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।